रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले। दिनांक 28 जानेवारी रोजी चौक नडाळ येथे वारकऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आले। 29 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा आंबा येथील विद्यार्थ्यांना खाऊ व सतरंजीचे वाटप करण्यात आले। 30 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला। यावेळी केक कापून सर्व पत्रकारांनी व जागृती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी निलेश सोनावणे यांना शुभेच्छा दिल्या। 30 जानेवारीला दुपारी 3 वाजता केआ बांटिया शाळेत घेतलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। शाळेचे प्राचार्य माळीसर यांच्याकडूनही शुभेच्छा देण्यात आल्या। बक्षीस वितरण कार्यक्रम 2 विद्यार्थ्यांना निलेश सोनावणे यांनी दत्तक घेतले। यावेळी उपस्थित पत्रकार समितीचे सचिव तथा रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे, उपाध्यक्ष गौरव जागीरदार, संघटक अनिल कुरगुडे, रवींद्र गायकवाड, सदस्य सुनील वारघडा, पत्रकार आशिष साबळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शाळेचे उपप्राचार्य तेरीभिरे सर, शेळके सर आदी शिक्षकांनी नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वी केला। कारण जी मुलं शिक्षणातून वंचित आहे अशा सर नमस्कार। आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेशजी सोनवणे यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त बाटिया शाळेमध्ये निबंध स्पर्धा ठेवण्यात आली होती। याबद्दल इत्थंभूत माहिती काय द्याल? नमस्कार सर। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीनं खरं तर ही स्पर्धा घेण्यात आली आणि याच्यामध्ये अध्यक्ष निलेश सोनवणे सर यांचा वाढदिवसाचं निमित्त खरं तर ते ठरलं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। याच्यात सुंदर असं तुम्ही नियोजन केलेलं मला दिसून आलं की इयत्ता 5वी 7वीचा एक गट, 9वी 10वीचा एक गट आणि 11वी 12वीचा एक गट आणि निबंध स्पर्धेसाठी विषय सुद्धा चांगले घेतलेले होते, जसं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू महाराज किंवा इकडे सावित्रीबाई फुले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अशी सुंदर खरं तर ते चित्र मला दिसलं आणि त्या स्पर्धेमध्ये आमची मुलं सुद्धा उतरलीत आणि प्रत्येक गटामध्ये एक एक विद्यार्थी प्रथम आलेत। त्याच्यानंतर द्वितीय आणि तृतीय असे सुद्धा मुलं आपण याच्यामध्ये घेतलीत आणि एक छोटाखानी कार्यक्रम या निमित्ताने ठेवून आमच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी दिल्यात, प्रमाणपत्रही दिलं। अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम हा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण घेतलात। खरं तर जो तो व्यक्ती आपला वाढदिवस आपल्या घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये करून घेतो, पण तुम्ही एक समाजाची बांधिलकी, एक पत्रकार या नात्याने मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या मुलांना विषय देऊन निबंध स्पर्धा राबवली तर त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परमनंट राहतील किंवा छत्रपती शाहू महाराज परमनंट राहू शकतील आणि जे प्रोत्साहनपर बक्षीस दिलं ते त्याच्या घरामध्येही राहू शकेल आणि मला अशा कार्यक्रमामध्ये भाग घेता आला आणि मला ट्रॉफी सुद्धा मिळाली। हा अभिमान त्या विद्यार्थ्याला वाटेल आणि जेव्हा हा विद्यार्थी मोठा होईल तेव्हा नक्कीच हे जे ऋण त्याच्यावर आपण ठेवलेलं आहे त्याची परतफेड तो करू शकेल। खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की उत्तम आणि स्तुत्य असा कार्यक्रम पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीनं आणि त्यात खास करून या पत्रकार समितीचे जे अध्यक्ष आहेत निलेशजी सोनवणे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य हे उत्तम साधलं गेलं आणि एक विशेष बाब मला आपल्यामध्ये दिसून आली की आमच्या विद्यालयातील अतिशय गरीब विद्यार्थी की ज्यांना जेवणाचा प्रश्न असतो किंवा दप्तराचा प्रश्न असतो किंवा गणवेशाचा प्रश्न असतो, अशा 2 मुलांना आपण दत्तक घेतलं। त्याच्यामध्ये 6वीची चंद्रकांत कदम म्हणून आणि त्यानंतर 8वीचा लालचंद हुसेन या दोघं विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन एक उत्तम पायंडा आपण पाडलेला आहे
त्याबद्दलही मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम आपल्याकडून होत राहोत, उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि आपलं आयुष्यही वाढावं अशी शुभेच्छा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे मित्र पत्रकार समाजसेवक निलेश सोनवणे यांचा वाढदिवस आहे. आम्ही सगळे त्यांचा वाढदिवस साजरा करत उभे आहेत. हे आपले कार्य करत राहतात समाजाचे. आज पण त्यांचा भाट्या शाळेत लहान मुलांसाठी निबंधक स्पर्धा ठेवलेली आहे. दुपारी सगळे 3 वाजता आम्ही तिकडे जाणार आहोत आणि हे असेच सगळे सोशल वर्क करत राहतात. यांनी आता गेल्या 15 दिवस पूर्वी नेत्र शिबिर ठेवलेला होता. कॅटरॅक्ट मोफत ऑपरेशन लायन्स क्लब बरोबर ठेवलेले होते. हे समाजकार्य करत राहतात. हे असंच वाढत राहावं. पत्रकार संघाशी जवळचं नातं आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नासाठी तो नेहमी झटत असतो आणि गेले 6 वर्ष म्हणूनच त्याला पत्रकारांनी अध्यक्ष म्हणून संघर्ष समितीचं कायम ठेवलेलं आहे. त्याचं काम असंच वाखाणण्याजोगं कायम राहो ही सदिच्छा. त्याला आरोग्य लाभदायक हो, चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो, आर्थिकदृष्ट्या मजबूत हो आणि आम्हाला हर महिन्यानी त्यांनी केरळ देऊ. ते मित्र निलेशजी सोनावणे यांचा दरवर्षीप्रमाणे 30 जण वाढदिवस होतो आणि आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत असतो. ह्यावेळी देखील त्यांनी विविध उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा केला. त्यांनी यावेळेला पंचायतन मंदिर इथे गोड पदार्थ देऊन वारकऱ्यांना एक अन्नदान स्वरूपात त्यांनी मदत केली. त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा यावेळी आयोजित केलेली आहे. ती बाठी हायस्कूलमध्ये आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नेत्रदान शिबिर आयोजित केलेलं होतं. अशा प्रकारे विविध उपक्रम ते नेहमी साजरे करत असतात आणि सदोदित लोकांचे मार्गदर्शन करणं, लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे सगळे उपक्रम चालू असतात. अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या वाढदिवशी अनेक लोक येऊन शुभेच्छा देतात. त्यांना मी पण यावेळी माझे परम मित्र युवा पनवेल संपादक आणि पनवेल पत्रकार संघ समिती याचे अध्यक्ष म्हणून या नात्याने त्यांना मी शुभेच्छा देतो. जागृती फाउंडेशनचे संस्थापक निलेश सोनावणे साहेब तथा पनवेल पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जागृती फाउंडेशनचे अनेक सहकारी तसेच पत्रकार मित्र बंधू इथे आलेले आहेत. तर निलेश सोनावणे साहेबांना चं कार्य बघितलं आपण. कालच रायगड जिल्हा परिषद आंबे या शाळेमध्ये त्यांनी शाळेतील मुलांना सतरंजा, विविध प्रकारच्या वस्तू आणि खाऊ वाटप केले. तर त्यांचं कुठेतरी एक पत्रकार आणि एक जागृती फाउंडेशनचे संस्थापक म्हणून कुठेतरी सामाजिक कार्य ते सतत करत असतात आणि एक त्यांचं निस्वार्थ कार्य आपण आज इथे पाहतो. तर निलेश सोनावणे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी ज्योत्स्ना विष्णू भोईर, कोलवाडी गावचे राहणारे आहे. निलेश सोनावणे सरांना हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. 6 महिने झाले मी यांच्या सोबत जोडले गेलेले आहे. त्या 6 महिन्यामध्ये त्यांनी 2-3 कार्यक्रम आमच्या सोबत केलेत. एक म्हणजे आमच्या गावाला कोलवाडी म्हणून गावाचा उल्लेख म्हणजे नाव फलक नव्हता, तो एक पहिला बसवला. दुसरं म्हणजे त्यांनी म्हालुंगी गावामध्ये वृक्षारोपणाचं काम केला. आणि तिसरा माझा वाढदिवस 16 जानेवारीला नेत्र शिबिर ठेवून भरपूर मोठा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून भरपूर लोक म्हणजे त्यांना जोडली गेली तर त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. नमस्कार, मी हिरेन शहा. निलेश सोनावणे हे माझ्यासोबत कॉलेजचे मित्र आहेत. कॉलेज म्हणण्यापेक्षा आमचं आयुष्य जिथून सुरुवात झाली तेव्हाचे मित्र आहेत. आणि कोल्हापुरी म्हणे नाद खुळा माणूस. हा नाद खुळा माणूस कोल्हापूरच्या पलीकडे पण आहे किंवा त्यांचं कर्तृत्व कोल्हापूरच्या पलीकडे पण आहे किंवा कोल्हापूरमध्ये पण आहे, याची मला बरीच वेळ जाणीव झालेली आहे. आणि त्याची मदत अहोरात्र आपण कधी पण फोन करावा. माणूस 24/7 आपल्यासाठी उपयोगी आहे. उपयोगी नसण्यापेक्षा आपल्याला जीव लावणारा माणूस आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला याचा गर्व आहे व अभिमान आहे की माझ्या सोबतीला निलेश सारखा मित्र आहे आणि त्याची साथ मला आयुष्यभर मिळेल.